नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपलं सर्वांचं स्वागत करते एमपीएससी करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर 2 दिवस हेल्थ इश्यूजमुळे आपण व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि त्याचे देखील पॉईंट आपण लवकरच कव्हर करूयात. तर आजच्या सेशनमध्ये आपण 11 एप्रिल 2026 शी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करून घेतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशन मधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, कोणत्या उच्च न्यायालयाने न्यायालयीन निकालांमध्ये एआयच्या वापरावरती बंदी घातली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे क, गुजरात. आता गुजरात उच्च न्यायालयाने न्यायालयीन निकालांमध्ये एआयच्या वापरावरती काय केलेली आहे, बंदी घातलेली आहे. ठीक आहे. आता हा निर्णय त्यांनी का घेतलेला आहे? बघा, न्यायालयाचं काय म्हणणं आहे की एआय मदत करू शकतोय, बट न्याय देण्यासाठी किंवा निष्पक्ष न्यायपातीपणा करण्यासाठी मानवी तर्क किंवा आकलन शक्ती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे निष्पक्षता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी त्यांनी एआयच्या मदतीला किंवा एआयच्या वापराला बंदी घातलेली आहे. आता एआय ला मर्यादित उद्देशांसाठी परवानगी दिलेली आहे त्यांनी, जसं की कायदेशीर माहिती शोधणं, जुने खटले शोधून काढणं, त्याचबरोबर सूचना किंवा परिपत्रक तयार करणं आणि भाषांमध्ये सुधार किंवा मसुद्यांमध्ये दुरुस्ती करणं, इतक्या कारणांसाठी त्यांनी एआय ला काय दिलेले आहे, परमिशन दिलेली आहे. बट अंतिम निर्णय जो आहे तो नेहमीच न्यायाधीशांचाच राहील किंवा न्यायाधीश घेतील असं सांगण्यात आलेलं आहे. आता उच्च न्यायालयाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर ते उच्च न्यायालय जे आहे ते अनुच्छेद 214 ते 231 दरम्यान येत आहे. आणि एकूण उच्च न्यायालय किती? तर बघा, एकूण उच्च न्यायालय 25 आहेत आणि 25वे उच्च न्यायालय कुठलं आहे? अमरावती उच्च न्यायालय. उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण, असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे अन्ना चड्डी. आणि त्या कुठल्या आहेत? केरळच्या, केरळ उच्च न्यायालयाच्या. त्याचबरोबर उच्च न्यायालयातील पहिल्या महिला सरन्यायाधीश ज्या आहेत त्यांचं नाव काय आहे? लीला सेठ, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या आहेत त्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय रेल्वेने वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. तर या WDFC ची लांबी किती आहे असं तुम्हाला विचारलंय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, 1506 किलोमीटर इतकी या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची लांबी आहे. ठीक आहे. आता हे पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका आहे आणि हा जो रोड आहे किंवा हा केवळ मालगाड्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे आणि हा एक समर्पित रेल्वे मार्ग आहे, ज्यामुळे काय होणार आहे, मालवाहतूक अधिक जलद, स्वस्त आणि कार्यक्षम होणार आहे. ठीक आहे. त्याची लांबी आताच आपण बघितलं 1506 किलोमीटर इतकी आहे आणि त्याचा मार्ग कुठला असणार आहे? दादरी, जो की उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्या ठिकाणाहून हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हा त्याचा मार्ग असणार आहे. आता याचा एकूण खर्च जो आहे तो 511.01 अब्ज असणार आहे, म्हणजे अंदाजे 51 कोटी इतका, 51 हजार कोटी इतका असणार आहे. बांधकाम संस्था कुठली आहे? डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने त्याचं बांधकाम केलेलं आहे. आणि आर्थिक सहाय्य कुणापासून मिळालेलं आहे? जिका, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेपासून. ठीक आहे. आता याचे फायदे काय होणार आहेत या रोडचे? बघा, एकतर जलद आणि स्वस्त माल वाहतूक होणार आहे. त्याच्यानंतर ज्या प्रवासी रेल्वे गाड्या आहेत त्यांना याच्यामुळे दिलासा मिळालेला आहे आणि याच्यामुळे आर्थिक विकासामध्ये देखील भर पडणार आहे. आता हा जो आहे तो भारताचा दुसरा संपूर्ण मालवाहतूक कॉरिडॉर आहे. हा दुसरा आहे, तर पहिला कुठला आहे? ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर L1337 आहे. आता हा कुठून कुठेपर्यंत आहे? लुधियाना पंजाब ते डंकुनी पश्चिम बंगाल या दरम्यान हा मार्ग आहे. आता बघा, रेल्वेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर काही स्टॅटिक अपडेट पाहूयात. बघा, आयझॉल हे कुठे आहे? मिझोरम मध्ये आहे. राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणारे ईशान्य भारतातील हे चौथे राजधानीचे शहर ठरलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, गुजरात आपल्या रेल्वेचे विद्युतीकरण करणारे कितवे राज्य ठरलेले आहे? 24वे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेचे विद्युतीकरणाचे लक्ष्य 2025 ते 2026 इतके आहे आणि भारतीय रेल्वेचे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य कधीपर्यंत आहे?
2030 पर्यंत. भारताचे पहिले 9000 HP क्षमतेचे लोकोमोटिव्ह इंजिन गुजरातच्या दाहोद येथे तयार केले जात आहे आणि कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईत आहे. त्याच्यानंतर भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा सुरू झालेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. आता ही सेवा कटर निघाटिया वन्यजीव अभयारण्य आणि दुधवा रेल्वे स्थानकादरम्यान धावणार आहे. तर अमृत भारत स्टेशन योजना ही कुणी चालू केलेली आहे? फेब्रुवारी 2023 मध्ये चालू झालेली आहे आणि तिचं लक्ष्य काय आहे? देशभरातील 1309 स्थानकांचा पुनर्विकास करणं आणि आधुनिकीकरण करणं. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 103 अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. एप्रिल 2026 मध्ये स्टारलिंक इंडिया सोबत सामंजस्य करार करणारा देशातील सर्वात नवीन राज्य कोणतं बनलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे ब मेघालय. तर बघा, मेघालय सरकारनं काय केलेलं आहे, स्टारलिंक जी की एलॉन मस्क यांची कंपनी आहे यांच्यासोबत एक करार केलेला आहे, ज्याचे उद्दिष्ट काय आहे, जे की दुर्गम डोंगराळ आणि सीमावर्ती भाग आहे त्याच्यामध्ये वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देणं हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता हा सामंजस्य करार नेमका काय आहे बघा. जो की डोंगराळ भागात नियमित इंटरनेट म्हणजे टॉवर्स किंवा फायबर स्थापित करणं कठीण असतं, परंतु स्टारलिंक उपग्रहाद्वारे म्हणजेच आकाशातून इंटरनेट प्रोव्हाइड आपण तिथे करू शकतोय. त्यामुळे जिथे टॉवर्स बसवता येत नाहीत तिथेही इंटरनेट सेवा जी आहे ती उपलब्ध करून देता येणार आहे या करारामुळे. बघा, स्टारलिंक ही एक स्पेसएक्सची ही सेवा आहे जी उपग्रहाद्वारे इंटरनेट प्रोव्हाइड करते आणि याचाच अर्थ असा आहे की जिथं मोबाईल टॉवर्स किंवा फायबर इंटरनेट पोहोचू शकत नाहीत तिथेही इंटरनेट हे लोक उपलब्ध करून देऊ शकतात. स्टारलिंक सोबत भागीदार करणारे हे मेघालय रिसेंटली नवीन राज्य बनलेलं असलं तरी पण हे तिसरं राज्य आहे. तर हे तिसरं आहे. तर भारतातील आणखीन 2 राज्य कुठली आहेत? पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे, 2025 साली त्यांनी हा करार केलेला आहे. तर दुसरं राज्य गुजरात आहे, त्यांनी 2026 मध्ये आणि आता मेघालयाने 2026 मध्येच यांच्यासोबत काय केलेले आहे, भागीदारी केलेली आहे. स्टारलिंक ही इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीद्वारे चालवली जाणारी एक सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करणारी साईट आहे, जी पृथ्वीच्या निम्न कक्षेत म्हणजे लिओ ऑर्बिटमध्ये असलेल्या 1000 लहान उपग्रहांद्वारे जगातील दुर्गम आणि ग्रामीण भागांना हायस्पीड इंटरनेट सेवा जी आहे ती प्रोव्हाइड करते. मेघालयाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर त्याच्याबद्दल काही करंट अपडेट बघूयात ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, ईशान्य भारतातील सर्वात मोठे बहुउद्देशीय इंडोर स्टेडियम कुठे बांधले गेलेलं आहे? शिलाँग मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा ऍक्ट ईस्ट बिझनेस शो 2025 याचं आयोजन जे आहे ते देखील शिलाँग मेघालय या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर 39वे राष्ट्रीय खेळ 2027 मध्ये होणार आहेत. कुठे होणार आहेत? मेघालय. 38वे कुठे होणार आहेत? 2025 मध्ये 38वे झालेले आहेत 2025 मध्ये उत्तराखंड मध्ये झालेले आहेत. मेघालय राज्याला 2 आधार अंमलबजावणीतील उत्कृष्टतेसाठी UDI सरकार पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 14वे मैत्री एक्स 2025 चा जो हा युद्धाभ्यास आहे भारत आणि थायलंड दरम्यान तो कुठे झालेला आहे? उमरोई मेघालय या ठिकाणी झालेला आहे. तर भारतातील 100वे स्मार्ट सिटी कुठला आहे? शिलाँग आहे. तर इतक्या महत्त्वाच्या करंट अपडेट आहेत त्या देखील तुम्ही लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकत्याच प्रकाशित झालेल्या सप्पर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या पुस्तकाचे लेखक आहेत आशुतोष अग्निहोत्री. ठीक आहे. बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. बघा, अजय कुमार भल्ला जे मणिपूरचे राज्यपाल आहेत यांनी नवी दिल्ली या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. तर या पुस्तकाचं नाव काय आहे? सप्पर राम तपस्वी राजा. हे पुस्तकाचे लेखक आहेत पर्यावरण मंत्रालयातील अधिकारी आहेत आशुतोष अग्निहोत्री यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक जे आहे ते रामायणातील पात्रांना एका नवीन आणि मनोरंजक पद्धतीने समजून घेण्यास मदत करते किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न करते. बुक अँड ऑथर वरती बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात, तर अलीकडे प्रकाशित झालेली काही महत्त्वाची पुस्तकं आपण पाहूयात. बघा, भारत दॅट इज इंडिया हे कोणी लिहिलेलं आहे? अभिजित जोग यांनी. द 11th आर अक्विंटेड ऑफ स्टोरीज हे सलमान रश्दी यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर काश्मीर इन द लाईन ऑफ फायर रंजन महाजन यांचं बुक आहे. वेंट इट ऑल बिगेन राकेश मारिये यांचं पुस्तक आहे.
द ग्रेट सँक्शन हॅक, उर्जित पटेल यांचं पुस्तक आहे, जे आरबीआयचे फॉर्मर गव्हर्नर आहेत. माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट हे कोणी लिहिलेलं आहे? उदय मोहरकर, आणि लॉन्च केलेलं आहे नितीन गडकरी यांनी. तर इन सर्व्हिस ऑफ द नेशन, रिफ्लेक्शन ऑफ ब्युरोक्रॅट हे प्रताप सिंह यांनी लिहिलेलं आहे. अनलाइकली पॅराडाईज हे संजय राऊत यांचं बुक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर त्या कॅटेगरीतले महत्वाचे पुरस्कार कुठले आहेत? बुकर पुरस्कार 2025. हंगेरियन ब्रिटिश ऑथर आहेत डेव्हिड सेझले, यांना फ्लेश यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड 2025 हा कुणाला मिळालेला आहे? बानू मुश्ताक आणि दीपा बस्ती हार्ट लॅम्प साठी मिळालेला आहे. ठीक आहे. तर बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर त्याबद्दल जेवढा काही स्टॅटिक डाटा होता तो आपण पाहिलेला आहे. तो परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही हे सगळे पॉइंट लक्ष देऊन पहा. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे ड, होम बाउंड. तर ह्या होम बाउंड चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे चेतक स्क्रीन अवॉर्ड्स मध्ये, जे की मुंबईमध्ये पार पडलेले आहेत. आणि याचे सूत्रसंचालन जे आहे ते आलिया भट्ट, सुनील ग्रोवर आणि झाकीर खान यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये विजेते कोण कोण राहिलेले आहेत ते पाहूयात. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष कोण आहे? रणवीर सिंग, त्यांच्या धुरंधर या मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहेत यामी गौतम, हक या मूवीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत आदित्य धर, धुरंधर या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला ठरलेला आहे? होम बाउंड. आता धुरंधरनं सर्वाधिक 14 पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केलेला आहे या पुरस्कार सोहळ्यात. याचे आयोजक कोण होते? द इंडियन एक्सप्रेस ग्रुप द्वारे हे आयोजित करण्यात आलेले होते. आणि याचं प्रथम आयोजन 1995 ला करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. 2026 चा अकॅडमी पुरस्कार सोहळा देखील पार पडलेला आहे 15 मार्च 2026 रोजी अमेरिकेतील लॉस एंजलिस हॉलिवूड या ठिकाणी डॉल्बी थिएटर मध्ये. ही त्याची 98वी आवृत्ती आहे. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला ठरलेला आहे? वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत पॉल थॉमस अँडरसन, वन बॅटल आफ्टर अनदरचे आहेत ते. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? मायकल बी जॉर्डन, सिनर्स साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहेत जॅसी बॅकले, हॅमनेट साठी. आणि वन बॅटल आफ्टर अनदरने सर्वाधिक म्हणजे 6 ऑस्कर पुरस्कार जे आहेत ते जिंकलेले आहेत. आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कुठला ठरलेला आहे? सेंटिमेंटल व्हॅल्यू, नॉर्वेचा आहे हा चित्रपट. तर याच्यामध्ये आपण 2 क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करून घेतलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणात कोणत्या राज्याने देशात प्रथम स्थान पटकावले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, कर्नाटक या राज्यानं. ठीक आहे. तर नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणात कर्नाटकनं अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि तब्बल 145 महिला बचत गट सदस्यांना ड्रोन पायलटचं प्रशिक्षण देखील त्यांनी दिलेलं आहे. आता कर्नाटक बरोबरच उत्तर प्रदेशनं 128 आणि आंध्र प्रदेशने 108 महिलांना हे प्रशिक्षण दिलेलं आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे? महिला बचत गटांना ड्रोन देऊन कृषी सेवा प्रदान करणं आणि त्यांचं उत्पन्न जे आहे ते वाढवणं. नमो ड्रोन दीदी योजना ही काय आहे? हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये महिला बचत गटांना कृषी कामासाठी ते लोक ड्रोन तंत्रज्ञान देऊन सक्षम करणार आहेत. आता या योजनेअंतर्गत बघा 2024 ते 25 आणि 2025 ते 26 या कालावधीत 15,000 महिला बचत गटांना ड्रोन दिले जात आहे, जेणेकरून त्या शेतीमध्ये खत, कीटकनाशक यांची फवारणी सेवा देऊन वार्षिक 1 लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील. आता ह्या ज्या निवडलेल्या महिला आहेत त्यांना 15 दिवसाचं ड्रोन उडवण्याचं आणि तांत्रिक प्रशिक्षण देत आहेत. रिमोट पायलट प्रमाणपत्रही त्यांना दिलं जातंय. आता ड्रोन संदर्भात आणखीन काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात. बघा, आसाम रायफल्सनं प्रगत ड्रोन प्रशिक्षणासाठी करार केलेला आहे. कुणाबरोबर? IIT मणिपूर बरोबर. त्याच्यानंतर आणखीन महत्वाचं बघायचं झालं तर सक्षम ही भारतीय लष्करानं स्वदेशी ड्रोन विरोधी प्रणाली जी आहे ती सुरू केलेली आहे. त्याचबरोबर भारतानं काय केलेलं आहे? इस्रायल कडून हेरॉन मार्क 2 ड्रोन मिळवलेलं आहे.
भारताच्या पहिल्या एआय शक्तीवर चालणाऱ्या ड्रोन विरोधी गस्ती वाहनाचं नाव काय? असं जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? इंद्रजाल. बघा, भारतीय लष्करानं भैरव नावाचं एक विशेष दल तयार केलेलं आहे जे ड्रोन युद्धात माहिर आहे. आणि भारताचं पहिलं ड्रोन शहर कुठलं आहे? ओरवाकल, कुर्नूल जिल्हा, आंध्र प्रदेश. बीएसएफ मध्ये पहिले पूर्ण महिलांचे ड्रोन ऑपरेशन युनिट, त्याचं नाव काय आहे? दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन. आणि भारत आणि युरोपियन युनियनने ड्रोन वरती लक्ष केंद्रित करणारा आपला पहिला संयुक्त दहशतवादी विरोधी सराव जो आहे तो आयोजित केलेला होता कुठे? मानेसर, गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2026च्या जागतिक तिरंदाजी पॅरा सिरीज मध्ये कोणत्या देशानं पदक तालिकेत अव्वल स्थान पटकवलेलं आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, भारतानं. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे किंवा अभिमानाची गोष्ट आहे. तर बघा, जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका 2026 ही कुठे पार पडलेली आहे? बँकॉक, थायलंड मध्ये. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान ह्या स्पर्धा होत्या आणि या स्पर्धेत भारतानं अव्वल स्थान पटकवलेलं आहे. किती? बघा, 7 सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य अशा एकूण 16 पदकांसह या तालिकेत त्यांनी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका जी आहे ही एक आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाजी स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये पॅरा खेळाडू जे आहेत ते स्पर्धा करतात आणि ही जागतिक तिरंदाजी महासंघाद्वारे आयोजित केली जाते. आता हा जो महासंघ आहे याची स्थापना 1931 ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर लॉझन, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 एप्रिल 2026 पासून देशभरात E20 पेट्रोल सुरू करण्यात आलेला आहे. तर आता हा E20 उपक्रमाअंतर्गत पेट्रोलमध्ये 20% प्रमाणात कोणता पदार्थ जो आहे तो मिसळण्यात आलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचे योग्य उत्तर असणार आहे क, इथेनॉल. इथेनॉल हा 20% त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. E20 पेट्रोल म्हणजेच काय आहे? त्याच्यामध्ये 80% गॅसोलीन आणि 20% इथेनॉल असणार आहे. आता हे मिक्स करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे? पहिलं तर उत्सर्जन कमी करण्यासाठी, म्हणजे जे काही कार्बनचं उत्सर्जन होतं ते कमी करण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी, कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी हे हा 20% इथेनॉल जो आहे त्याच्यामध्ये मिक्स करण्यात आलेला आहे आणि 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण भारतामध्ये हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर आजचे आपले लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्यात कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवीन नवीन करंट अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.